बृहन्मुंबई महानगरपालिकेतील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय। 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीकरता तब्बल 25,12,786 रुपयांचा निधी खर्च करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या जनसंपर्क विभागाने तयार केलाय। या प्रस्तावामुळे मुंबई महापालिकेत मोठा गदारोळ उडालाय। मुंबईच्या महापौर रितू तावडे या पदावर आल्यापासूनच सातत्याने वादग्रस्त ठरल्यात। त्यांच्या विविध वादग्रस्त निर्णयांमुळे आणि वक्तव्यांमुळे त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात। महापालिकेत आणि संपूर्ण मुंबई शहरात भाजपची यामुळे मोठी नाचक्की झाली आहे। विरोधकांचा हल्लाबोल आणि स्वकीयांकडून लागलेला राजकीय कोंडीचा पाश यामुळे महापालिकेत अभूतपूर्व नाट्य घडलं आणि थेट महापौर रितू तावडे माध्यमांसमोर बोलताना रडकुंडीला आल्याचं पाहायला मिळालं। मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रसिद्धी खर्चावरून मोठं वादळ उठलंय। महापौरांकडे स्वतःची अशी स्वतंत्र आणि विशेष प्रसिद्धी विभागाची टीम कार्यरत असतानाही पालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापौरांच्या सोशल मीडिया ब्रँडिंगसाठी 25 लाखांहून अधिक खर्चाचा प्रस्ताव का तयार केला असा सवाल आता उपस्थित केला जातोय। याआधीही महापौर रितू तावडे यांच्याबाबत अनेक वाद समोर आले होते। त्यांच्या स्वतःच्या एन विभागात मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मिळणाऱ्या विकास निधीच्या वाटपात इतर नगरसेवकांच्या तुलनेत अधिक निधी देऊन दुजाभाव केल्याचा गंभीर आरोप झाला होता। त्यानंतर महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाच्या आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी काढण्यात आलेलं टेंडर चर्चेत आलं होतं। तसंच त्यांच्या पीएचा पगार हे देखील चर्चेचा विषय बनला होता आणि आता सोशल मीडियावरील प्रसिद्धीचं हे 25 लाखांचं नवं प्रकरण समोर आल्याने महापौरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। महापालिकेच्या निर्णयावर विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे सेनेने भाजप आणि महापौर रितू तावडे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केलाय। मुंबई महापालिकेतील माजी महापौर आणि ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर आणि महापालिका प्रशासनावर जोरदार निशाणा साधलाय। सतत महापौरांवर बोलण्याचा आता कंटाळा आलाय। त्यांचे प्रतापच असे आहेत की किती मांडावेत आणि किती झाकावेत। माझ्याकडे स्थायी समितीचा तो अधिकृत प्रस्ताव आहे, त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की महापौरांच्या कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी 25 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे। याच्या आधीही 10 लाख आणि त्याहून अधिक खर्च झाला होता। आता पुन्हा 25 लाखांहून अधिक खर्चाचा प्रस्ताव आणला गेला आहे। हा मुंबईकरांच्या कराच्या पैशांची उघडपणे चालवलेली लूट आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणालेत। विशेष म्हणजे या प्रस्तावाला फक्त विरोधकांनीच नव्हे तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही उघडपणे विरोध दर्शवलाय। शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी सोशल मीडियावर ट्विट करत महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि जनहितालाच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे। त्याच भूमिकेतून मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खर्चांबाबत सामान्य मुंबईकरांच्या मनात कोणताही संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने पारदर्शकता आणि जनभावनेचा विचार करणं आवश्यक आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या सोशल मीडिया संदर्भातील खर्चाच्या प्रस्तावाचा प्रशासनाने तातडीने पुनर्विचार करावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। मुंबईकरांच्या करातून जमा होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विनियोग हा मुंबईच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा देण्यासाठीच व्हावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत। सामान्य मुंबईकरांचे हित प्रथम, असं ट्विट त्यांनी केलंय। आता चारही बाजूंनी गदारोळ सुरू असताना आणि प्रसार माध्यमांमध्ये या खर्चाची चर्चा सुरू झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी या संपूर्ण प्रस्तावावर आपले हात वर केलेत। जनसंपर्क विभागाचे प्रमुख तानाजी कांबळे यांनी हा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव आपल्या माहितीतच नव्हता असा दावा महापौरांनी केलाय। हा प्रस्ताव माझ्या माहितीमध्ये अजिबात नव्हता। जनसंपर्क विभागाने तो कसा तयार केला याची चौकशी करण्याचे आदेश मी आजच देत आहे आणि तसे अधिकृत पत्रही मी प्रशासनाला देणार आहे। मुख्य जनसंपर्क प्रमुख तानाजी कांबळे आणि जनसंपर्क विभागाची चौकशी झालीच पाहिजे। याशिवाय जनसंपर्क विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही मी प्रशासनाकडे करत आहे, असं रितू तावडे म्हणाले। आता महापालिकेत सुरू असलेला हा राजकीय तणाव एवढ्यावरच थांबला नाही। ठराविक पत्रकारांसमोर बोलताना महापौर रितू तावडे रडकुंडीला आल्या। स्वतःच्याच पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आपली राजकीय कोंडी केल्याचा आरोप करताना महापौरांचे डोळे पाण्याने डबडबले।
टाइम महाराष्ट्रने मंगळवारी एक व्हिडिओ प्रसारित केला होता। या व्हिडिओमध्ये भाजपचा अंतर्गत कलह आणि महापालिकेतील अंतर्गत कलहाविषयी राजकीय सुतोवाच केलं होतं। या व्हिडिओनंतर महापालिकेमध्ये गदारोळ पाहायला मिळाला। यानंतर महापौर रितू तावडे म्हणाल्यात की पक्षातील झारीतले शुक्राचार्य जर मला अडचणीत आणतायत म्हणजे मला ज्यांनी या पदावर आणलं आहे त्या मुख्यमंत्र्यांनाच अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणायचं का, असं त्या म्हणाल्या। सोशल मीडिया खर्चाच्या वादाव्यतिरिक्त महापौरांच्या अडचणीत भर घालणारी आणखी एक मोठी घडामोड पालिकेत घडते। मागील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मुंबईच्या माजी महापौर असलेल्या श्रद्धा जाधव यांनी एक मोठा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता। महापौर रितू तावडे यांच्या एन विभागात विशेष निधीतून करण्यात आलेल्या 10 कोटी रुपयांच्या विकास कामांवर श्रद्धा जाधव यांनी गंभीर हरकती नोंदवल्या होत्या। या विकास कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याची चर्चा विरोधकांमध्ये रंगली आहे। याच हरकतीच्या मुद्द्याच्या अनुषंगाने गुरुवारी स्थायी समितीने महापौरांच्या मतदार संघात म्हणजेच एन विभागात थेट पाहणी दौऱ्याचं आयोजन केले। स्थायी समितीचे सर्व सदस्य घाटकोपरमध्ये जाऊन या 10 कोटींच्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। विशेष म्हणजे या पाहणी दौऱ्याबाबत बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत महापौर रितू तावडे यांना प्रशासनाकडून किंवा समितीकडून कोणत्याही स्वरूपाची माहिती देण्यात आली नव्हती, हे विशेष आहे। माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी या आधीच्या कार्यकाळात कधीही अशा प्रकारच्या हरकतीचा मुद्दा उपस्थित केला नव्हता। ही संपूर्ण मांडणी आणि हरकतीचे कच्चे टिपण पालिकेतल्याच भाजपच्या काही अभ्यासू आणि वरिष्ठ नेत्यांनी हेतुपुरस्सर श्रद्धा जाधव यांच्या हातात पोहोचवल्याचं म्हटलं जातंय। या सर्व विकास कामांची मूळ यादी टाइम महाराष्ट्राच्या हाती लागली आहे। स्थायी समितीने थेट महापौरांच्या होमपेजवर जाऊन पाहणी दौरा काढणं हे महापौर रितू तावडे यांची डोकेदुखी वाढवणारं तर आहेच, पण त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील भाजपची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मोठी राजकीय कोंडी करणारं ठरणार आहे। मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या 2 वरिष्ठ महिला नगरसेविका, 3 ज्येष्ठ नगरसेवक आणि 2 अभ्यासू लोकप्रतिनिधी अशा नेत्यांनी एकत्र येऊन महापौरांना घेरण्याचं नियोजन केल्याचं समजतंय। महापौरांची स्वतःची काम करण्याची शैली आणि त्यांची वादग्रस्त विधानं यामुळे ते स्वतःच या राजकीय कोंडीला खतपाणी घालतायत। या सर्व घडामोडींनंतर आज होणारी स्थायी समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी न्यायालयीन काम असल्याचं कारण सांगून अचानक रद्द केली आहे। मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यामागे भाजपमधील अंतर्गत गोंधळ आणि गटबाजीच कारणीभूत असल्याचं पालिकेच्या वर्तुळात बोललं जातंय। बुधवारी ज्या पद्धतीने महापौर अश्रू ढाळत रडकुंडीला आल्या होत्या त्यावरून मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणाची खोली आणि सूक्ष्म डावपेच पेलणं हे रितू तावडे यांच्या आवाक्याबाहेरचं काम आहे, अशाच पद्धतीचे स्पष्ट संकेत महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, अनुभवी नगरसेवक आणि पत्रकारांना मिळतात। महापौरांचा हा प्रसिद्धी खर्च, एन विभागातील 10 कोटींच्या कामांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि भाजपमधील ही उघड झालेली अंतर्गत गटबाजी येणाऱ्या काळात काय नवीन वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान या सर्व घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।